बघा ठाकरे ब्रँड चालणार का याची उत्सुकता संपूर्ण राज्यामध्ये आहे। नाशिकमध्ये बघा काय चित्र आहे। भाजपचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत। यापूर्वी देखील भाजपकडेच नाशिकची महानगरपालिका होती। शिंदे सेनेच्या एकही उमेदवाराने अद्याप आघाडी घेतलेली नाही। बघा नाशिकमध्ये एकूण जागा आहेत 122। नाशिकमध्ये मोठा ड्रामा भाजपमध्ये रंगला होता। एबी फॉर्म पळवून नेण्यात आले होते। त्या गाडीमध्ये नाशिकचे भाजपचे 3 आमदार होते। या गाडीचा पाठलाग इच्छुकांनी केला होता। गेट तोडलं होतं। प्रचंड ड्रामा झालेला। त्याच नाशिकमध्ये आता भाजपच पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसते। अगदी मनसे आणि ठाकरे सेनेच्या एकही उमेदवाराने अद्याप आघाडी घेतलेली नाही। कुंभमेळा नाशिकमध्ये भरणार आहे, त्यामुळे नाशिकमधील निवडणूक ही प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाची आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील एकही उमेदवार आघाडीवर नाही, मात्र काँग्रेस देखील आघाडीवर नाही। नाशिकमधला आपण चित्र बघतोय, केवळ भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। पहिली संयुक्त सभा देखील ठाकरे बंधूंनी नाशिकमध्येच घेतली होती। तर तिकडे संभाजीनगरमध्ये MIM आणि भाजपमध्ये कडवी झुंज सुरू आहे। 7 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर 5 जागांवर MIMचे उमेदवार आघाडीवर आहेत। बघा इम्तियाज जलील जे माजी खासदार आहेत, त्यांनी तिथं मोठी मेहनत घेतली होती।